भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। फरार पत्नी कल्पना खरात गेल्या 16 वर्षांपासून माहेरीच गेलेली नाहीये अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। कल्पना खरात 16 वर्षांपासून माहेरीशी संपर्कात नाहीये। सिन्नर तालुक्यातल्या पाडळी इथे एसआयटीने चौकशी केलेली आहे। स्थानिक पोलिसांच्या मदतीने माहेर संदर्भातली माहिती समोर आली आहे। वडील आणि भावाच्या निधनावेळी सुद्धा कल्पना माहेरी गेली नव्हती। कुटुंबियांशी संपर्क तिने पूर्णपणे तोडून टाकला होता। कल्पना खरातच्या माहेरची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची होती। कुटुंबीय शेतीवर उदरनिर्वाह करतात अशी ही माहिती समोर आली आहे। तसंच आम्हाला या प्रकरणाशी देणं घेणं नाहीये असा दावा सुद्धा तिच्या नातेवाईकांनी केलेला आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, आता अशोक खरातच्या ज्या पत्नी आहे कल्पना खरात तिची सुद्धा धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। 16 वर्षांपासून ती माहेरच्यांशी संपर्कात नाहीये। खरंय, कल्पना खरात यांच्या घरी प्रचंड अशी गरिबी होती आणि त्यांचं घर सुद्धा रानावनामध्ये आहे। ज्या ठिकाणी जायला नीट रस्ते सुद्धा नाहीत अशा ठिकाणी ते गाव आहे। त्या गावामध्ये लग्न झाल्यानंतर फक्त एकदा दोनदा त्या ठिकाणी त्या गेलेल्या होत्या आणि गेल्या 16 वर्षात परत फिरून गेलेल्या नाहीत असं त्यांच्या माहेरचं म्हणणं आहे। आणि एका बाजूला कल्पना खरात फरार झाल्यामुळे आता त्या नेमक्या कुठे गेल्या असतील याबद्दल पोलीस शोध घेत आहेत। पोलीस काल ज्यावेळेस त्यांच्या घरी पोहोचले त्यावेळेस त्यांच्या घरची हलाखीची परिस्थिती बघून एकूण त्यांच्याशी बोलणी केली, त्यांच्याशी चर्चा केली, त्यावेळेस हे सगळं समोर आलेलं आहे। आता कल्पना खरात नेमक्या कुठे आहेत याबद्दलचा तपास सुद्धा त्यांच्या कुटुंबांकडून करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र त्यांना काहीही नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे। धन्यवाद योगेश दिलेल्या माहितीसाठी।